अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। वंदे मातरमचे सूर व मार्गदर्शक परिपत्रकानुसार महाराष्ट्र दिन साजरा। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा महाविद्यालयात गुंजला जय जय महाराष्ट्र माझा। तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संघर्ष व 105 हुतात्म्यांचे बलिदान यातून 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य अर्थात स्वतंत्र महाराष्ट्र राज्य उदयास आले। मराठी अस्मिता, सांस्कृतिक वारसा, राज्याचा प्रगतीचा उत्सव म्हणून राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो। तद्वतच श्रमिका प्रति कृतज्ञता म्हणून कामगार दिवस म्हणूनही या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते। भद्रावती येथे पंचायत समिती, न्यायालयासह विविध जागी ध्वजारोहण पार पडले। स्थानिक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या हस्ते शासनाच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार शिस्तबद्ध ध्वजारोहण करून पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मानवंदना दिली। तसेच स्थानिक नगर परिषद भद्रावती येथे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी व मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले। तर तहसील कार्यालय येथे तहसीलदार राजेश भंडारकर यांच्या हस्ते शासकीय मार्गदर्शक परिपत्रकानुसार ध्वजारोहण सोहळा अतिशय शिस्तीत पार पडला। यावेळी विशेष म्हणजे अपर जिल्हाधिकारी बालाजी कदम यांचे सह ठाणेदार योगेश्वर पारधी, नायब तहसीलदार व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते। सर्वच जागी वंदे मातरम या राष्ट्रीय गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। ध्वजारोहण होताच राष्ट्रगीत होऊन जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अपडेट इंडियाने आढावा घेतला असता अपर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी भद्रावतीकरांना शुभेच्छा देत शासकीय योजनाची माहिती दिली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।